उन्हाळा सुरू झाला की महिलांची एकच लगबग सुरू होते, ती म्हणजेच मसाले बनवण्याची. पावसाळ्या अगोदरच महिला वर्षभराचा मसाला जो आहे तो बनवून तयार ठेवत असतात आणि त्याच अनुषंगाने लालबाग मधील मसाले मार्केटमध्ये मसाले खरेदी करण्यासाठी तसंच मसाले बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते खरेदी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. इथे जरी आपण पाहिलं तर या मिरच्या आहेत त्या सुकवून ठेवलेल्या आहेत, कारण याच मिरच्यांचा मसाला जो आहे तो बनवण्यात येत असतो. इथे जरी आपण पाहिलं तर इथे विविध साहित्य आहे, विविध प्रकारच्या मिरच्या इथे ठेवलेल्या आहेत आणि याच मिरच्यांपासून आपण जर पाहिलं तर तिखट मसाला, गरम मसाला असे विविध जे मसाले आहेत ते बनवण्यात येत असतात. आता आपण लालबाग मार्केटमध्ये मसाले मार्केटमध्ये जे व्यापारी आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव आहेत आणि किती यावर्षी भाव आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही भाव कमी झाले आणि किती भाव झाले? नमस्कार. यावर्षी गेल्या तुलनेत निव्वळ अर्धे भाव आहेत मिरचीचे. त्यात तिखट मिरची 180 पासून 300 पर्यंत, संकेश्वरी मिरची 250 पासून ते 400 पर्यंत, काश्मीर मिरची 300 ते 450 पर्यंत. गेल्या वर्षी डबल भाव आहे, एवढा फरक आहे भावामध्ये यावर्षी. त्याशिवाय तिखट वेगवेगळ्या क्वालिटी पण चांगल्या आहेत, सर्व चांगल्या आहेत. मसाल्याचे सीजनच आहे म्हणून मुख्य. आणि भाव कमी झाल्यामुळे महिला देखील जास्त प्रमाणात येतात. त्या दररोज किती साधारण महिला येत असतील इथे दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी? ते दिवशी पब्लिक जास्ती असते, रनिंग दिवसामध्ये पब्लिक कमी असते. पण यावर्षी खूप सीझन चाललेली आहे, जोरात आहे. प्रत्येककडे माझ्याकडे सर्व पुऱ्या मार्केटमध्ये जोरात चालू आहे. आणि तुम्ही आता प्रत्येक दंगल जाऊन बघतील की किती गर्दी आहे ते सुटायला. लोक 8-8 तास 10 तास वेटिंग आहे सुटायच्या अशी परिस्थिती. एप्रिल मे महिन्यामध्ये खरं तर आपण पाहायला गेलं तर जास्त महिला ज्या आहेत त्या इथे लालबाग मार्केटमध्ये येत असतात मसाले खरेदी करण्यासाठी. तर त्याच दरम्यान जवळपास या 2 महिन्याच्या कालावधीत किती उलाढाल होत असेल तेव्हा? तसं प्रत्येककडे फुल टाइम नसतो. गिऱ्हाईक एवढी टाइम म्हणजे तुम्ही मोठा मार्केट कल्पना करा किती उलाढाल होत असेल. किती माल रोजची 2-3 ट्रक भरून मिरच्या लोकांची येते, इतर साहित्य येते सर्व. त्याशिवाय सर्व या सीझनमध्ये सर्व नवीन माल होतो, त्यामुळे लोकांची खरेदी जास्त होते. सूर्याचे प्रकाश पण चांगला आहे, ताप पण मग सुकून व्यवस्थित होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मसाल्याचे भाव जे आहेत ते कमी झालेले आहेत. किती आहेत सध्या? गेल्या वर्षी लगभग 800-760 अशी होती कर्नाटक रेडी. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मसाल्याचे भाव कमी झालेले आहेत. साधारण किती आहेत? मसाल्याचे नॉर्मली तेवढेच आहेत, पण मिरचीमध्ये आहे ना ते कमी झालेले आहे. मिरचीमध्ये गेल्या वर्षी जे 760-800 अशी परत होती ती आता 400 पर्यंत आलेली आहे. 400 चांगली कर्नाटक मिरची. बाकी गुजरातची आहे ती मिरची तुम्हाला 250ला पण आहे, 300-300 जसं जसं मार्केट जसे विकतात त्याप्रमाणे. आणि या 2 महिन्यांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर इथे मिरची खरेदी करण्यासाठी येत असतात. तर साधारण कितीची उलाढाल होत असते या 2 महिन्यांमध्ये? नाही म्हटलं तरी 25-30 लाख तर कमीत कमी उलाढाल आहे, कमीत कमी महिन्याभराची. हो. आता भाव कमी झाले आहेत त्यामुळे नक्कीच महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केलेली असते. तर साधारण दररोज किती महिला येत असतील तरी मिरची खरेदी करण्यासाठी? अप्रॉक्सिमेटली आहे ना माझ्या ऑनलाईन ऑर्डर्स येतात ना ते बऱ्यापैकी येतात. ते 10 ते 12 दररोजचे येतात आणि असे इकडे कस्टमर येतात 10-15 असे येतात रोज. म्हणजे एव्हरेज कस्टमर 25च्या अप्रॉक्स पडते असे मसाल्याच्या, फक्त बाकी वेगळे. लालबाग मसाला मार्केटमध्ये आहोत आणि इथे जर पाहिलं तर जे मसाला बनवण्यासाठी साहित्य जे लागत असतं म्हणजे दगडी फूल म्हणा, स्टार फूल म्हणा किंवा इतर काही साहित्य ते सर्व इथे उपलब्ध असतं. म्हणूनच महिला या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात, कारण वर्षभराचा मसाला जो आहे तो याच 2 महिन्यांदरम्यान बनवला जातो. दिव्य जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, लालबाग.